जितेंद्र आव्हाड यांच्या भाषेत पवारसाहेब मंत्री करून आमच्यावर पण अन्याय करा अशी उपरोधात्मक टीका धवलसिंह मोहिते पाटील यांनी चुलते तथा माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर केली आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांनी निवासस्थानी प्रतापगडावर कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। यावेळी ते बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले, आठवड्यापूर्वी संघर्ष यात्रेच्या वेळी राष्ट्रवादीच्या माध्यमातून रणजितसिंह आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपवर चिखलफेक केली। मात्र हा धवलसिंह शिकारी बाहेर पडल्याने भाजपनं शेळीची शिकार केली असल्याचे मत धवलसिंह मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या सभेत व्यक्त केले। खरं म्हणजे मला सुद्धा अपेक्षित नव्हतं की शेळी सुद्धा डरकाळी फोडू शकते, पण ती फोडली जेव्हा शिकारी बाहेर निघाला त्यावेळेस फोडली। आज इतके वर्ष ज्या पक्षाला तुम्ही जातीवादी पक्ष म्हणत होता, तुमच्या प्रवेशाच्या आठवड्याभर आधीपर्यंत तुम्ही अकलूज मध्ये संघर्ष यात्रा काय बैठक घेतली, ज्या भारतीय जनता पार्टीवर तुम्ही चिखलफेक केली, रातोरात तुम्हाला ते भविष्य दिसू लागलं, तुम्हाला ते अतिशय चांगली वाटू लागली। मला अजून कोडं पडलं, यांना असलं कसलं स्वप्न पडलं। पण घडतं ते चांगल्यासाठी घडतं असं म्हणावं लागेल। कालच प्रवेश झाला सगळ्यांचा, इतके वर्ष सत्ता हातात असताना देखील आज तुम्ही म्हणायचं की आमच्यावर अन्याय झाला। खरं ते आपलं राष्ट्रवादीचे आमदार काय जितेंद्र आव्हाड ते म्हणाले ते खरंय, मी पण पवार साहेब तसंच म्हणणार आहे, ह्यांच्यावर जसा अन्याय केला तसं माझ्यावर पण करा पक्षाला। चालतंय की आमदार करून अन्याय केलं तर चालतंय, मंत्री करून आमदार केलं तर करा, पण आम्हाला पण तसं काहीतरी करा, आमच्या कार्यकर्त्यांना पण तसं काहीतरी करा। पण खरंच एक हास्यास्पद किंवा एक विनोदच हा म्हणावा लागेल, इतकी वर्ष सत्तेच्या सिंहासनावर तुम्ही बसलेला असताना देखील आज 5 वर्ष सत्तेतून तुम्ही बाहेर असला तरी सुद्धा तुम्ही खासदार म्हणून तिथं होता, आणि आज अचानक तुम्हाला प्रती झाली की तुमच्यावर अन्याय झाला।